मॅथमॅटिकल लॉजिक हा जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरचं नाव लॉजिक हा ठेवलेला आहे. लॉजिक याचा अर्थ आपण डे टू डे लाईफमध्ये वापरतो. याचा अर्थ काय असेल, आपण असा डे टू डे लाईफमध्ये असं म्हणतो आपण काही लॉजिक आहे की नाही, हो की नाही. हा एक वेगळा मॅथमॅटिक्सचा पार्ट आहे. त्याला तर्कशास्त्र, लॉजिक म्हणजे तर्कशास्त्र असं एक स्पेशलायझेशन आहे मॅथमॅटिक्समध्ये. तुम्ही पुढे गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल ते. आता यामध्ये आपण कशाचा अभ्यास करणार आहे, तर असे आपण काही सेंटेन्स बघणार आहे यामध्ये की ज्याचा आन्सर हे ट्रू किंवा फॉल्स यापैकी एक असेल. चूक किंवा बरोबर एवढंच आन्सर असेल. ज्यामध्ये आपल्याला कुठले क्वेश्चन्स असणार नाहीत, क्वेश्चनचा आन्सर नाही, किंवा उद्गारवाचक असतील सेंटेन्स, प्रश्नार्थक सेंटेन्स असतील, असे नाही बघणार. असे आपण वाक्य बघणार आहेत, असे सेंटेन्स बघणार आहे आपण की ज्याचा आन्सर आपल्याला ट्रू किंवा फॉल्स. फॉर एक्झाम्पल, द कलर ऑफ स्काय इज ब्ल्यू. याचा आन्सर काय, ट्रू किंवा फॉल्स. ट्रू आहे, बरोबर. तुम्ही ट्रू आहे असं म्हणणार. द कलर ऑफ स्काय इज रेड. मी एक उदाहरण सांगते. द कलर ऑफ स्काय इज ग्रीन असे म्हणलं तर त्याचा आन्सर काय येणार, फॉल्स येणार. आपल्याला माहिती आहे हे चुकीचं आहे, म्हणजे त्याचा आन्सर फॉल्स आला. तर ह्याला आपण काय म्हणणार, स्टेटमेंट म्हणणार. असे सेंटेन्स की ज्याचे आन्सर आपल्याला ट्रू किंवा फॉल्स, चूक किंवा बरोबर यापैकी एक असेल. दोन्ही असणार नाहीत ॲट ए टाईम, कुठलंही एक आन्सर असेल. तर फक्त आपण या चॅप्टरमध्ये आपण फक्त स्टेटमेंटचा आपण अभ्यास करणार आहे. स्टेटमेंट्स कशी असतील, दोन स्टेटमेंट कशाने जोडले असतील किंवा जोडल्यानंतर त्याचे ट्रूथ व्हॅल्यूज काय येतील याचं स्टडी आपण यामध्ये करणार आहे. हा फर्स्ट पार्ट झाला. यामध्ये आपण 2 पार्ट बघणार आहे. पहिला पार्ट जो आहे तो मॅथमॅटिकल लॉजिक, आणि दुसरा पार्ट जो आहे तो ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट्स. म्हणजे लॉजिकचा आपल्याला वापर करून कुठे वापर करता येईल, तर त्याचा स्टडी आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार. नाउ सी द स्टेटमेंट्स. स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. अँड स्टेटमेंट्स आर डिनोटेड बाय स्मॉल लेटर्स PQR. स्टेटमेंटसाठी आपण PQR असे स्मॉल लेटर्स वापरणार आहे. लक्षात आलं असेल असं आपल्याला की स्टेटमेंट कशाला म्हणतात. आता ट्रूथ व्हॅल्यू ऑफ अ स्टेटमेंट म्हणजे प्रत्येक स्टेटमेंट हा ट्रू किंवा फॉल्स असतो. ईच स्टेटमेंट इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. इफ अ स्टेटमेंट इज ट्रू, इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज T. अँड इफ स्टेटमेंट इज फॉल्स, देन इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज F. जर तो ट्रू असेल तर त्याचं ट्रूथ व्हॅल्यू असेल T लिहायचा, आणि जर फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू F म्हणून लिहायची. आता काही एक्झाम्पल बघूया आपण स्टेटमेंट्सचे. फर्स्ट एक्झाम्पल, सन रायझेस इन द ईस्ट. सन रायझेस इन द ईस्ट. इथे बघा, यामध्ये हा स्टेटमेंट जो आहे तो ट्रू आहे, आपल्याला माहिती आहे. म्हणून काय येणार, इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज T असं लिहायचं आन्सर. इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज T. नाव सेकंड, 5 into 2 is equal to 11. आता 5 into 2 याचं मल्टिप्लिकेशन जो आहे तो काय येतो, 10 येतो, आणि इथे आपलं दिलेलं इक्वल टू 11. म्हणजे आपल्याला हे जे दिलेलं आहे स्टेटमेंट तो फॉल्स आहे, चुकीचं आहे. म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, F, फॉल्स. सो इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज F. असे प्रत्येक जेवढे एक्झाम्पल आहेत त्या सगळ्याचा आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूज काढावे लागतील. इथे मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज T येणार. तर सेकंड दिलेले, फॉलोइंग स्टेटमेंट सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट्स. आता आपण पाहिले स्टेटमेंट म्हणजे काय. आता स्टेटमेंट कशाला, काही जे सेंटेन्स ते स्टेटमेंट नाहीत, तर ते कोणते आहेत, तर हा बघा, प्लीज गिव्ह मी युअर पेन. याचा आन्सर आपण काय म्हणू शकतो, आपण प्लीज गिव्ह मी युअर पेन. याचा आन्सर ट्रू किंवा फॉल्स येतो का, नाही. म्हणून हा स्टेटमेंट नाही. व्हॉट इज युअर नेम, हा
क्वेश्चन विचारलेला आहे, याचा आन्सर तुम्ही आन्सर सांगणार आहे. याचा आन्सर काय ट्रू किंवा फॉल्स येणार नाही. यामध्ये इंट्रोगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी, कमांड, ऑर्डर, रिक्वेस्ट, सजेशन हे सगळे स्टेटमेंट असणार नाही. म्हणजे कन्सिडर द फॉलोइंग. इज टॉल. ही म्हणजे कोण? आपल्याला त्याचं काही माहीत नाही, म्हणून याचा आन्सर आपल्याला सांगू शकत नाही आपण ट्रू आहे का फॉल्स आहे. म्हणून दीज आर नॉट अ स्टेटमेंट. सॉल्ड एक्झाम्पल बघू आपण. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस आर स्टेटमेंट्स इन लॉजिक. राईट डाऊन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द स्टेटमेंट्स. यामध्ये पहिला दिलेला आहे 6 × 4 = 25. आता अगोदर हे सेंटेन्सेस जे दिलेले आहेत ते स्टेटमेंट आहेत का ते सांगायचं आहे, आणि स्टेटमेंट जर असतील तर त्याचा ट्रूथ व्हॅल्यू लिहायचं आहे. तर पहिला जो दिलेला आहे तो हा स्टेटमेंट आहे, त्याचा आन्सर काय आहे तो फॉल्स येतो. म्हणून काय ना, गिव्हन द स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज T असा आन्सर लिहायचं. तर हा एक्झाम्पल बघू. थर्ड एक्झाम्पल. व्हॉट आर यू डी. हा स्टेटमेंट म्हणता येईल का याला? नाही म्हणू शकत आपण. म्हणून काय लिहिणार आन्सर याचा? गिवन सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट. सगळे त्याच टाईपचे आहेत सगळे. आता नेक्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन दिलेले त्याचे आन्सर सगळेच. आता लॉजिकल कनेक्टिव्ज. कशाला म्हणायचं लॉजिकल कनेक्टिव्ज? तर आत्तापर्यंत जेवढे आपण स्टेटमेंट पाहिले ते एकच स्टेटमेंट पाहिलं आपण. मुंबई इज इन महाराष्ट्र, द स्काय इज ब्ल्यू, असे जे स्टेटमेंट आपण पाहिले ते एक एक स्टेटमेंट होते. मग त्या सगळ्यात आता वरती बघितलं आपण. तर यामध्ये इथे बघा, एव्हरी रिअल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. इथे एकच सेंटेन्स आहे. त्याला सिम्पल स्टेटमेंट म्हणायचं, ज्यामध्ये एकच स्टेटमेंट असेल. आता 2 किंवा 3 स्टेटमेंटसुद्धा असू शकतात. तर ते स्टेटमेंट आपल्याला जोडता येतात. जसं आपण मराठीत संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य बघतो, त्याप्रमाणे इथे पण आपल्याला 2 वाक्य, 2 स्टेटमेंट्स हे जोडता येतात. त्यांना म्हणतात कंपाऊंड स्टेटमेंट्स. तर ते कनेक्टिव्ज, ज्या आपण शब्दाने आपण जोडणार आहे त्याला कनेक्टिव्ह म्हणतात. 2 वाक्य जोडणारा त्याला कनेक्टिव्ह म्हणायचं. तर ह्यामध्ये कनेक्टिव्ज 5 प्रकारचे आहेत. फर्स्ट कनेक्टिव्ह इज अँड, सेकंड इज ऑर, थर्ड इज इफ देन, फोर्थ इज इफ अँड ओनली इफ, fifth is not. So there are 5 connectives: and, or, if, then, if and only if, not. असे 5 कनेक्टिव्ज आहेत. लॉजिकल कनेक्टिव्ज म्हणतात त्यांना. आता यामध्ये पहिला जो आपण कनेक्टिव्ह बघणार आहे तो आहे कंजंक्शन, म्हणजे अँड. जेव्हा 2 स्टेटमेंट हे अँडने जोडलेले असतात त्या स्टेटमेंटला कंजंक्शन स्टेटमेंट म्हणतात. बघा इथे, if 2 statements are combined using the connective and, then it is called a conjunction. आता हे कंजंक्शन जे आहेत ते इथे 2 स्टेटमेंट असणारच आहेत. त्यांचं कंजंक्शन जे आहे, देअर कंजंक्शन इज डिनोटेड बाय P and Q. P हा पहिला स्टेटमेंट, Q हा सेकंड स्टेटमेंट, आणि हे 2 स्टेटमेंट जे आहेत ते अँडने जोडलेले आहेत. इथे अँडचा सिम्बॉल आहे, हा उलटा V लिहायचा, आणि वाचायचा कसा? इट इज रीड ॲज P कंजंक्शन Q ऑर P अँड Q. नाव ट्रूथ टेबल. आता यामध्ये द कंजंक्शन P अँड Q इज सेड टू बी ट्रू इफ अँड ओनली इफ बोथ P अँड Q आर ट्रू. आता यामध्ये P अँड Q हा कंबाईंड जो स्टेटमेंट आहे तो स्टेटमेंट ट्रू केव्हा असेल? जेव्हा P आणि Q दोन्ही ट्रू असतील तेव्हा. आता इथे हा ट्रूथ टेबल बघू आपण. इथे P स्टेटमेंट आणि Q स्टेटमेंट असे 2 स्टेटमेंट असतात. थर्ड कॉलम करायचा P अँड Qचा. P स्टेटमेंटमध्ये त्याचे ट्रूथ व्हॅल्यूज घ्यायचे TTFF. त्यानंतर Q कॉलममध्ये FTF. आता या दोन्हीचा अँड जो असेल तो काय असतो? पहिला T आणि दुसरा T असेल तर T, म्हणजे P अँड Q केव्हा ट्रू असेल? किंवा दोन्ही ट्रू असतील तेव्हा. आणि बाकीच्या केसेस जे आहेत, म्हणजे एक T एक F असेल, पहिला T दुसरा दुसरा T असेल, नंतर पहिला F दुसरा F, म्हणजे यामध्ये एक जरी F असेल
तरी हा स्टेटमेंट काय असेल, एफ असेल. म्हणजे ते पी अँड क्यू कंजंक्शनमध्ये टी ट्रूथ व्हॅल्यू टी केव्हा येईल, जेव्हा दोन्ही ट्रू असतील तेव्हाच. एक जरी एफ असेल तर टोटल स्टेटमेंट जो आहे तो काय असेल, एफ असेल. सेकंड जो आहे तो डिजंक्शन. डिजंक्शन कशाला म्हणणार आपण, जेव्हा दोन स्टेटमेंट हे ऑरने जोडलेले असतील तेव्हा त्याला डिजंक्शन म्हणायचं. हियर इफ टू स्टेटमेंट्स आर कंबाइंड बाय यूजिंग द कनेक्टिव्ह ऑरने जर जोडलेले असतील तर त्याला डिजंक्शन म्हणायचं. पी आणि क्यू असे दोन स्टेटमेंट्स असतील अँड इट इज डिनोटेड बाय पी ऑर क्यू. The symbols here, the symbol P or Q, or symbol is like this, V लिहायचा, P or Q. This is the symbolic form of disjunction. It is read as P or Q or P disjunction Q. The disjunction P or Q is false if and only both P and Q are false. आता यामध्ये disjunction फॉल्स केव्हा आहे, जेव्हा दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स आहे. यामध्ये दोन्ही टी असतील, टी ऑर टी इज टी, टी ऑर एफ इज टी, एफ ऑर टी इज टी, बट एफ ऑर एफ इज एफ. यामध्ये एफ केव्हा येईल, जेव्हा दोन्ही एफ असतील तेव्हाच एफ येईल, बाकी सगळे टी असतील. म्हणजे यात काय लक्षात ठेवणार, ऑरमध्ये जेव्हा दोन्ही एफ असतील तेव्हाच एफ येईल, बाकीच्या वेळेस टी असेल. नेक्स्ट इज कंडिशनल ऑर इट इज कॉल्ड ॲज इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन म्हणजेच इफ देन स्टेटमेंट. इफ देन स्टेटमेंटसाठी कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन म्हणतात. If two statements are combined by using connective if then it is called as a conditional or implication. It is denoted by P implies Q. One way arrow द्यायचा, एकीकडे बाण असलेला. असे दाखवता येईल किंवा असेही दाखवता येईल, डबल लाईन किंवा सिंगल लाईनने. अँड इट इज रीड ॲज P implies Q or P if P then Q. आता याचं ट्रूथ टेबल बघू आपण. द कंडिशनल स्टेटमेंट P implies Q is false only if P is true and Q is false, otherwise it is true. म्हणजे इम्प्लिकेशनमध्ये हा जो इम्प्लिकेशन आहे तो फॉल्स केव्हा येईल, जेव्हा P हा ट्रू असेल आणि Q हा फॉल्स असेल तेव्हाच फॉल्स येईल, बाकीच्या ठिकाणी तो टी असेल. म्हणजे इथे P implies Q हा एफ फॉल्स म्हणजे एफ केव्हा असेल, जेव्हा पहिला टी आणि दुसरा एफ असेल. टी इम्प्लाइज एफ इज एफ, टी इम्प्लाइज टी इज टी, एफ इम्प्लाइज टी इज टी, एफ इम्प्लाइज एफ इज एफ. म्हणजे इथे सगळे टी आहेत, फक्त एक सोडून, एक तो पण केव्हा पहिला टी आणि दुसरा एफ असेल तर एफ. लक्षात ठेवायचे. आता कंडिशनल स्टेटमेंट जो आहे P implies Q, हे पुन्हा हे कशासाठी आणखी वापरता येईल. इम्प्लिकेशन स्टेटमेंट हा बघा, P इज सफिशियंट फॉर Q. सफिशियंट हा शब्द आला तर इम्प्लिकेशन वापरता येईल सिम्बॉल. Q इज नेसेसरी फॉर P, P implies Q, Q follows from P, P only if Q. जेव्हा असे सर्व स्टेटमेंट असे असतील तेव्हा सिम्बॉलिक फॉर्ममध्ये त्याला आपण इम्प्लिकेशन वापरू शकतो.